तुम्ही स्वतः सुद्धा तुमच्या हातांमध्ये अनेक ग्रहांच्या अंगठ्या आणि ब्रेसलेट्स घातलेली आहेत. तर हे जे काही परिणाम होतात ह्याचे, तर हे स्वतःवरती म्हणजे व्यक्तीवरती आणि वास्तूवरती कशा प्रकारे होतात? काय होतं, हे वापरण्यामागचं उद्देश जे आहे म्हणजे सायन्स जे आहे ते स्वतःची हरवलेली ऊर्जा प्राप्त करून घेण्यासाठी खरी तर आहे. कुठलाही ज्योतिष तज्ज्ञ किंवा ॲस्ट्रॉलॉजर तुम्ही हे रत्न वापरा किंवा हा खडा वापरा म्हणजे तुमचं भाग्योदय होईल असं म्हणतं. खरं तर तो वर्डच चुकीचा आहे. त्याला खरं तर असं म्हणायला पाहिजे की एखादं रत्न तू वापर, तुला तुझ्या आत्म्याची प्राप्ती होईल आणि आत्म्याची प्राप्ती झाली की बाकी सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली प्राप्त होतील. बरं, कसं जरा एक्सप्लेन करून सांगाल का? तर ह्यामध्ये असं आहे की तुम्हाला तुमच्या डेट ऑफ बर्थ प्रमाणे आता वेगवेगळ्या प्रकारचे ग्रह आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे रत्न आहेत, त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे क्रिस्टल्स आहेत. ओके, मग आपली जी एनर्जी आहे, प्रत्येक व्यक्ती एक पंचमहाभूतांच्या तत्वांनी बनलेली आहे. काही कमी जास्ती प्रमाणामध्ये ते एलिमेंट्स त्याच्यामध्ये ते आहेत, बरोबर की नाही? मग आता हे कमी जास्ती प्रमाणात का देवाने सगळ्यांना सारखं का नाही दिलं? पण देवाला जग चालवायचं आहे ना, म्हणून त्यांनी कमी जास्ती, कुठे कोणाला कमी कुठे कोणाला जास्ती, कारण गिव्हन टेक तर व्हायला पाहिजे, बरोबर. म्हणून ते कमी जास्ती प्रमाणात आहे. मग त्यावेळेला आपल्याला ह्या ज्या काही वस्तू आहेत, ह्या वस्तू तुमच्या डेट ऑफ बर्थ प्रमाणे, तुमच्या कुंडलीप्रमाणे ज्या एक्झॅक्ट कुठल्या यूज करायच्या त्याच तुम्हाला करायच्या आहेत. मग एवढे सगळे मटेरियल असून सुद्धा स्पेसिफिकली 2 किंवा 3 मटेरियल मध्येच मी केस सॉल्व्ह करतो. अच्छा, मग असं भारंभार सगळे वापरायचे आहेत असातला काही तो प्रकार नाही. मला माझे जे कॉन्टेंट आहेत तेच मी इथे यूज करतोय. मग ते त्याच्यामध्ये माझं कॉस्ट्युम पण आलं, माझी लाईफस्टाईल पण आली, माझं स्पेक्स आलं, गॉगल आला, हेअरस्टाईल आली, सगळं त्याच्याप्रमाणे आहे. मग हे सगळं त्याच्याशी रिलेट, म्हणजे हे सगळं त्याच्याशी रिलेट करतं. म्हणजे काय, तर तुम्हाला तुमच्या आत्म्याची प्राप्ती व्हायला पाहिजे ऍट द एंड ऑफ. बघा, हे सगळं सायन्स आहे ना, हे सगळं सायन्स काढण्यामागचा ज्यांनी कोणी ह्याच्यावरती केलं सुरुवातीला, म्हणजे भृगु संहितेमध्ये भृगूंनी केलं, वास्तुशास्त्र म्हणा किंवा इतर 5 एलिमेंट ट्रान्सफॉर्मेशन वगैरे. म्हणजे 5 एलिमेंट ट्रान्सफॉर्मेशन वगैरे म्हटलं की लोकांच्या डोक्याला मुंग्या येतात, म्हणजे काय भानगडे समजत नाही. ही रिअल कंडिशन आहे. कारण लोकांना वास्तुशास्त्र कुठलं माहितीये, किलोभर क्रिस्टल विका आणि डझनभर पिरॅमिड विका. इट्स कॉल, मीही करतो ते, पण मी 30% ऑफ द मटेरियल, 70% ऑफ द कॉन्सन्ट्रेट ऑन कन्सल्टेशन. म्हणजे हा त्याच्यातला रेशो आहे. डॉक्टरांनी जर मेडिकल चालवायचं ठरवलं तर मग डॉक्टर की कोणी करायचं?